सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरात नो एंट्री आणि प्रशासनाच्या वेळेच्या निर्बंधांना केराची टोपली दाखवत गल्ली नंबर 4, 5 आणि ऊस गल्ली परिसरात अवजड वाहनांनी सरास घुसखोरी सुरू केल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा आणि वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण झालाय। जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांचे काही व्यावसायिकांकडून आणि बेदरकार वाहन चालकांकडून उघडपणे उल्लंघन होत असून या अरुंद गल्ल्यांमधील जड वाहतुकीमुळे लहान मुले, महिला आणि वृद्धांना घराबाहेर पडणेही धोक्याचं झालंय। अनेकदा काही वाहन चालक उद्धटपणे वागत असल्याच्या आणि आपत्कालीन स्थितीत रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलाच्या गाड्यांनाही रस्ता मिळणार नाही अशी विदारक स्थिती निर्माण झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र पांडुरंग यांच्या स्थानिक रहिवाशांनी केली। या मनमानी वाहतुकीमुळे उद्या एखादी मोठी जीवितहानी किंवा अनुचित प्रकार घडल्यास त्याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल नागरिक विचारत असून कोणतीही मोठी घटना घडण्यापूर्वीच वाहतूक पोलिसांनी या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात तातडीने कठोर आणि दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। बाईट सामाजिक कार्यकर्ते जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। मी सामाजिक कार्यकर्ता देवेंद्र पांडुरंग गायकवाड, गल्ली नंबर 4 मध्ये होत असलेल्या वाहतुकी समस्या अनेक दिवस म्हणजे अनेक वर्षापासून नागरिकांनी वारंवार तक्रारी केलेल्या आहे, परंतु कोणत्याही प्रकारे त्यांना ड्रायव्हर लोकांना शिस्त लागत नाही। अवजड वाहन धुळे शहरामध्ये नो एंट्री असताना देखील काही व्यापारी माय पॉवरमध्ये या ठिकाणी अवजड वाहन घेऊन येतात, पण या परिसरातील माझ्या आया बहिणी हे जे आहे वृद्ध हे येता जातात, कोणाला धक्का लागला, कोणाच्या जीवावाशी काय झालं, म्हणजे या काही ड्रायव्हर लोक हे नशेच्या भ्रमामध्ये असतात। पण यांना थोडंसं जर सांगितलं गाडी सरकावा, मागं पुढं करा, तर हे करत नाही, हे उडवाउडवीचे उत्तर देतात। पण काय अनुचित प्रकार कोणत्याही प्रकारे घडू नये यांना शिस्त कोणत्या प्रकारे कवा लागल, कारण की वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी यांच्यावर दंडात्मक कारवाई करायला पाहिजे हे रहिवाशांचं इच्छा आहे। कारण की शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून कोणत्याही प्रकारे आपल्या वाहतूक शाखेचा कर्मचारी नसल्यामुळे हे ड्रायव्हर लोक एवढी डेअरिंग करतात आणि या परिसरामध्ये लहान लहान पोरं राहतात, पण पोरं सुद्धा हे ड्रायव्हर लोकांच्या धाकाने खेळू शकत नाही गल्लीमध्ये, म्हणजे एक प्रकारे असं कोणवाड्यावानी लोक तिथं राहतात। आज माझ्या आया बहिणी इतकी ट्रॉफिक राहते, कधी काही दवाखान्याचं काही काम राहिलं, काही अग्निशमन कोणाच्या घराला आग लागली तर त्या ठिकाणी सुद्धा म्हणजे गाडी जाऊ नाही शकत, अशी परिस्थिती काही वेळेस निर्माण होऊन जाते। तर याच्यावरती दंडात्मक कारवाई करण्याची विनंती आहे।